मी ज्या माणसाला टार्गेट सांगेन त्या माणसाला मला एकही प्रश्न न विचारता डायरेक्ट आत टाकायचं. तुम्ही सांगितलं होतं ते काम झालंय. Sina, Super Sina, big boy, lazy girl. Sina, Super Sina, big boy, lazy girl. जिंकलो! ए पोरियो, आम्ही जिंकलो. हे घ्या चॉकलेट आणि अभ्यासाला बसा आता. जास्त नका खेळू. चला. ताई तुम्ही लहान मुलांना का टार्गेट करता? हा प्रश्न माझी वजिनीन विचारते का शाळेतली मास्तरीन? हा नाही म्हणजे बिझनेस करताना काय विचार आहेत ते कळायला हवं ना म्हणून. मग कुणाला टार्गेट करणार ग? म्हातारे माणसांना. अगं ज्यांची अर्धी लाकडं मसनात गेली आहेत ना त्यांच्यासाठी नाही आपला धंदा. त्यांना कोणत्याच नवीन सवयी लागत नाहीत. आपला धंदा आहे ताज्या तवान्या फुलांसाठी. अगं लहानपणी ज्याची आवड लागते ना त्याचीच पुढे जाऊन सवय लागते. जसं जसं वय वाढत जातं ना तशी तशी नशेची भूक वाढत जाते. आणि ही भूक भागवायला माणूस किती बी पैसे मोजायला तयार असतो. एक मिनिट हा. मगाशी सायलेंट वर केला बहुतेक, स्विच ऑफ नाही झाला. करते. नवऱ्याचा होता. हा, तुझा नवरा सुटला नाही का? बांगडू बोलला मला तू त्या वकिलाच्या छाताडावर बसून त्याला कोर्टात घेऊन गेली म्हणे. आवडला आपल्याला. आता तू मास्तरीन कमी आणि ताईची वजिरीन जास्त वाटते नाही का? नाही ताई नमस्कार. ताई एक काम होतं. तुम्ही काय कामाशिवाय येता काय ताईकडे? बोल पटापटा, वेळ नाही मला. ताई तो नगरसेवक म्हात्रे काम करणं झालाय. जरा बोलता का तुम्ही त्याच्याशी? तुम्हाला ना लोकांना निवडून द्यायची घाई लागते आणि मग त्यांनी काम केलं नाही का ताई लागते. मास्तरीन बाई तुम्ही निघा आता, आमची कामाची वेळ झाली. नाही मी थांबते. तुम्ही कसं काम करताय बघते ना. काय बघते? रानिवाशी मधाचं पोळं कसं सांभाळते ते बघते का? बघ बघ. गावडे तू त्या नगरसेवकाच्या एरियात कशाला दारूचा गुत्ता सुरू केला रे? अरे तो त्याचा एरिया आहे, तो कसा तुला धंदा करू देईल? तुला सांगितलं होतं ना थोडं पलीकडे सुरू कर म्हणून. ताई तिथं ऑफिस आहेत, तिथे मोठी मोठी लोक, आपला कसा धंदा होणार? अरे तुझ्या त्या देशी दारूच्या बाटलीवर लावायची की इंग्लिश लेबल. त्यांना समजणार ते. हा आता 4 गोट पोटात गेल्यावर काय कळते? कोणती इलायती कोणती देशी येते? अरे काय हा काय हा 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 गावडे मागच्या दरवाजाने बाहेर जा. ए त्या पोरीना बाहेर काढा आधी. मास्तरीन बाई तुम्ही पण निघा बाहेर. ए त्या गोडाऊन मधनं माल बाहेर काढा आधी आणि तुम्ही पण सगळे बाहेर व्हा.
पेन ड्राईव्ह ACP चौधरींकडे द्यायचे आणि स्पष्ट सांग विजय भोसलेच्या हातात पण पडता कामा नये. ठीक आहे, मी सांगतो. तू इथं काय करतो भोसले? काय बापाचं घर आहे का? नाही नाही, माझ्या ताईचं घर आहे. आणि ताई, तुला माहेरी घेऊन जायला आलो बर का. किस्सान का नोडायला बाप जन्मात खाल्ली नसेल अशी मागाव चाल. माहेरी कशाला? कशाला म्हणजे काय, एवढी ड्रग रॅकेट चालवते, एवढा माल आहे तुझ्या गोडाऊन मध्ये. हात हलवत नाही आलो मी, वॉरंट घेऊन आलोय ताई. तुला भारी आहे रे विजय, आवडला आपल्याला. भोसले, तुला दत्तक घेऊ का तुझ्या डिपार्टमेंट सकट? नाही, पैसा ना, या पैसा ताईकडे, पैसा पैसा. ताई तुला सांगू, तुझ्याकडे एवढा पैसा आहे तर तुझ्या खुराड्यात कशाला राहते ग? म्हणजे मला माझ्या डिपार्टमेंट सकट दत्तक घेऊन काही इथं ठेवणार खुराड्यात? नाही नाही, तुझ्यासाठी संगमरवरी माल बांधू ना, मऊ मऊ गाद्या, नाही का नाही? संगमरवरी माल तू तुझ्यासाठी का नाही बांधला? माल नाही आवडत बाबा ते, मला हे बरं आहे माझं. हा? असंच आहे तिकडे, नो संगमरवर, नो गादी, ओनली लाडी. जमदाडे गेला चल. जमदाडे, ताई त्या सन्मानानं घेऊन चला. हा ताई. शिंदे मॅडम, तुझं काय काय? सर त्या लहान मुलींचं काय करायचं? जमदाडे, आपण रेड मारायला आलो म्हणजे सरसकट सगळ्यांना नाही उचलायचं. लहान मुली आहेत त्या, त्यांना काही माहितीही नसेल इथं काय चालतं, किल बिल वगैरे काय. जाऊ दे त्यांना घरी. ओ मॅडम, एक काम करा, त्या पुरी कुठे राहतात त्यांना विचारा आणि घरापर्यंत सोडून या. बाळांनो चला, वया पुस्तकं उचला, परत येऊ नका बरं का इकडे. सखो ना जमदाडे, एकही बॉक्स सोडायचा नाहीये. क्विक. हा बघा उंदीर. हा, हे काय, ही असली मिठाई असल्यावर हे असले उंदीर असणारच इथे. घेऊन जा दोघा. नाही चले. श्रद्धा अभय मिरजकर. दृष्ट काढणारे आहेत ना हातकड्या? मग घाल ना. घेऊन चालेला.
आमची चुकी काय साहेब बोला ना साहेब अरे साहेब आमची काय चला तुम्ही आज चला चला आज चला आत घेऊन जा चला आत घेऊन जा गाडी चला घेऊन जा चला आज चला आवाज हळू नका आज चला तुम्ही आज चला आधी आज चला आज चला अरे काय होत नाही, आपलं दुसरं घरच आहे हे. ओ सब इन्स्पेक्टर, त्या कृष्णाला चहा सांगा, काय आली आहे म्हणावं. ती बॅग ताब्यात घ्या. नाही अडकली नाही मॅडम. नाही नको राहू दे. बॅगेत काय मॅडम बघा बॅगेत काय नाही मी बुरखा आहे. ताईकडे बुरखा घातलेली बाई येते सारखी. ताई ओ मावशी तुम्ही सांगा ना या इथे या लिहून घ्या यांचे सगळे डिटेल. या तिघांचं काय आहे हा गुंजाळ लिहिलंय का यांचं सगळं मग घ्या ना लिहून. हा ओ जमदाडे मॅडम मोठा वाज सगळ्याला लागलाय. हा डायरेक्ट ताई तुम्ही ते काय करताय. भोसले सर कुठे काय काम आहे त्यांच्याकडे आता. हो त्यांनीच बोलवलंय मला एक्सक्लुझिव्ह स्टोरी देणार होते. आता बिझी आहेत ते तुम्ही नंतर या. हो बघा ना झालं असेल काम तर. तुम्हाला दिसतंय का इथे किती गडबड चालू आहे ते. हा तुम्हाला सांगितलं ना एकदा नंतर या. ओ बुरुड घेऊन जा ना मॅडम यांना आतमध्ये. घेऊन जा. जॅकपॉट लागला तुम्हाला तर भोसले. पण हीच एक्सक्लुझिव्ह न्यूज आहे का. 97% आहे. 3% आम्हाला पण सोडावे लागतात ना मॅडम. 1% तुमचा, दुसरा न्याय व्यवस्थेचा आणि तिसरा राजकारण्यांचा. लोकशाही आहे मॅडम, कराव्या लागतात गोष्टी. ती बुरख्यातली बाई कोण होती. ती रुटीन अशी धरून आणली होती. काहीतरी पाकिट मारलं होती, धरून आणली होती. बाकी काय नाही विशेष. आपण टीम आहे. बघा एकच टीम आहे आपली. आजची ठळक बातमी. श्रद्धा अभय मिरजकर अखेर पोलिसांच्या कचाट्यात. आजोबा काका कुठे. अरे तू घरी नाहीये, तो बाहेर गेलाय. का रे. अरे यार मी त्याच्यासाठी ग्रीटिंग बनवलेला, तो घरी परत आला म्हणून. बघू यार. अहो बघतो. ओहो. अरे वा. वेलकम बॅक काका.
आम्ही तुला खूप मिस केलं. वा, छान. शहाणा आहे आमचा विराज. आवडेल ना काकाला? हा, खूप खूप आवडेल. आजोबा तुम्ही देता काकाला? अरे मी कशाला, तो आल्यानंतर तू दे की. पण मी ते जास्त वेळ नाही थांबू शकत. आजी काका कुठे आहे? खरंच कुठे गेलाय हो अभय? सकाळपासून श्रद्धा पण बाहेर गेली. गेलेत कुठे दोघं? तुम्हाला काही सांगून गेलेत का? अरे तूच काहीतरी देवळात जा असं सांगितलंस ना त्यांना, असं काहीतरी म्हणालीस ना तू. मी पण देवळात गेले ते बरंच झालं. विराज दे माझ्याकडे, मी देते काकाला. हो चल मी तुला खाऊ देते. छान केलंयस हो ग्रीटिंग. अहो चहा घ्या. हो. ये कुठला खाऊ देऊ सांग. काय काय बघ आज आपल्याकडे खूप काय काय गोष्टी केल्यात. हा जिरे गोळी देऊ आणि काय देऊ? तुम्ही माझ्यावर असा डायरेक्ट आरोप का करताय मला कळत नाहीये. मी ताईकडे गेले होते कारण मला असं कळलं की माझ्या मुलीला शोधायला त्या मदत करतील. खूप दिवस मी प्रयत्न करते त्यांना भेटण्याचा, पण नेमकी आज मला अपॉइंटमेंट मिळाली आणि आजच तुम्ही तिकडे धाड टाकलीत. अपॉइंटमेंट? या अंडरवर्ल्डच्या लोकांच्या पण अपॉइंटमेंट असतात. काय नवीन डील होतं ज्याची अपॉइंटमेंट होती? डील कसलं? मला नाही माहित काही. तुम्हाला माहित नाही? मला ACP चौधरी मॅडमशी बोलायचंय. नाही बोलता येणार. आधी माझ्याशी बोलायचं, मग पुढे काय ते. का नाही बोलता येणार? मला तुमच्याशी नाही बोलायचंय. चॉईसच नाही तुमच्याकडे. आम्ही रेड मारली तिथून उचललंय. तुम्हाला कळतंय का? सिरियसनेस कळतो? बोला, कसलं डील होतं? बघा तुमचा काहीतरी मोठा गैरसमज झालाय. तुमचा गैरसमज मी दूर करतो. विषय असा आहे टीचर मॅडम की तुम्ही काय काय माझ्यापासून लपवताय ते सगळं मला माहिती आहे. म्हणजे तुम्ही त्या उमेद मलकडे ड्रग्ज द्यायला गेला होता. तुम्ही बुरखा घालून ताईकडे सतत जात होतात गेले काही दिवस. तुम्ही तिथे जाऊन ताईचं ते सगळं जे काही ड्रग कार्टेल चालतं किंवा तिला जसं काही चालवायचंय ते सगळं रेकॉर्ड केलं. ते तुम्ही रेकॉर्डिंग पोलीस स्टेशनला पाठवलं. स्पष्ट सांग, हे पेनड्राईव्ह ACP चौधरींकडे द्यायचं. विजय भोसलेच्या हातात पण पडता कामा नये. ते माझ्या हाती लागू नये असं स्पेसिफिकली सांगितलं, बरोबर?